नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज आपले गावरान कांद्याची लागवड इथं चालू करतोय. लेट का होईना पण लावणं गरजेचं आहे, कारण पहिलं जे आपलं दिवाळीचं जे रोप होतं ना, ते परतीच्या पावसामध्ये सापडलं आणि पूर्ण खराब होऊन गेलं. जेवढं उरलं होतं ना ते आपण लावून दिले. ते कांदे जवळजवळ आता 2 महिन्याचे होत आले. आता हे नवीन आपण जे रोप लावलं होतं ना, तेच आता लागवड चालू आहे. तर कांदा रोप काढताना ना चांगलं सरळ दांड्याचं घ्यायचंय, म्हणजे पीळ पडलेलं नकोय. आणि कांदा रोप काढायच्या आधी ना 4-5 दिवस आधी पाणी भरा, म्हणजे कसं आहे काढताना खुडायचं नाही आणि खुडलेलं रोप लावू पण नाही. आणि कांदे लावताना ना 1 हिताचं अंतर 2 गायांमध्ये ठेवायचे आणि 4 बोटांचं अंतर 2 कांद्यामध्ये ठेवायचे. तर कांद्याला ना इरिगेशन साठी आपण रेन पाईप, ड्रीप इरिगेशन किंवा पाणी भरून पण करू शकतो. त्याला फ्लडिंग म्हणतात. आता आम्ही इथं फ्लडिंगच करणार आहे. आणि जर पाणी कमी पडलंच ना तर एक वर मग एक रेन पाईपची नळी जरी टाकून दिली ना तर ऑटोमॅटिक आपण पुढे जाऊन याला पाणी देऊ शकतो. तर इथं वावर तयार करायच्या आधी ना आम्ही शेणखत पण टाकलेलं आहे. म्हणजे चांगलं कुजलेलं शेणखत टाकलं ना तिथं मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट आहे ना पिकाला ना आपल्या मुबलक प्रमाणात भेटते. अशाच नवनवीन कांद्याबद्दल अपडेटसाठी आपल्या चॅनल आताच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.